श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसान्द्राशिन्नाशयति विघ्नानाम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। नमः पार्वती पदये हर हर महादेव। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री मंगलमूर्ति मोरया। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। गोवर्धन धर गोपालन रथ गोवर्धन धर गोपालन रथ गोवर्धन धर गोवर्धन धर गोपालन रथ गोकुल संकट हारी जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रथ गोकुल संकट हारी जय जय राम जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय। दुर्वासोनुद दुःख विमोचक दुर्जन संगमहारी। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। शरणागत
शरणागत दिना चरणी रत करुणा दृष्टि हरे जय जय राम राजा राम शरणागत दिन चरणी रत करुणा दृष्टि हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो कीर्तन संगे रंगात देह वागो वागो राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हो स्वरूपी स्वरूपी मन स्वरूपी स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धाम काम क्रोधादिक जाती निज धाम काम क्रोधादिक जाती निज धाम राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो सारा सार वदविता सद्गुरु राया मंगलधाम मंगलधाम रे मंगलधाम मंगलधाम जीवन नर हरि पाया मंगलधाम जीवन नर हरि पाया हो राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो कीर्तन संगे रंगात देह वागो वागो राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम देशपांडे राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम वापक वाजे राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की नमः पार्वती पतये हर हर महादेव देवर्षि नारद महाराज की सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की जय गो माता गंगा माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय सब संतन की जय माता पिता की जय 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 रघुवीर समर्थ श्री मंगल मूर्ति मोरया।
नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. राम गावा, राम ध्यावा, हो राम गावा, राम ध्यावा, हो राम गावा, राम ध्यावा. राम जीवीचा विसावा, विसावा, राम जीवीचा विसावा, विसावा. राम गावा, राम ध्यावा. मंगलाचे जे मंगल, राम कौसल्येचा बाळ, बाळ कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, गुणगान. राम गावा, राम ध्यावा, हो राम गावा, राम ध्यावा. राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी. कैवल्याचा
दानी ए ए ए री राम कैवल्याचा दानी आ आ आ आ राम 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 कैवल्याचा दानी आ आ आ राम कैवल्याचा दानी कैवल्याचा दानी रामदासांचा अभिमानी रामदासांचा अभिमानी 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 राम गावा राम गावा राम गावा राम ध्यावा ओ राम गावा राम ध्यावा ध्यावा राम गावा राम ध्यावा राम ध्यावा राम ध्यावा तुम तन न देरना तुम तन न देरना तुम तन न देरना तुम तन न न न न तुम दिर दिर ता न न ता न न न दित दितलान तुम दिर दिर ता न न देरना तुम तन न देरना ना दिर 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 तुम दिर 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 ना दिर 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 तुम दिर 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 ना दिर 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 तुम दिर 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 धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर दादा दिरगडधा धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर दादा दिरगडधा धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर दादा दिरगडधा ना दिर 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 तुम दिर 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 ना दिर 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 तुम दिर 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 ना दिर 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 तुम दिर 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 धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर तन न देरना तुम तन न देरना ना दिर 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 तुम दिर 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 ना दिर 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 तुम दिर 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 दीम तन न न न न न दीम तन न दीम तन न दीम तन दीम तन दीम तन ना दिर 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 तुम दिर 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 ना दिर 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 तुम दिर 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 दीम तन न न न न न दीम तन न दीम तन न दीम तन 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 ना दिर 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 तुम दिर 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 ना 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 दिर 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 तुम दिर 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 दीम तन न न न न न न दीम तन न न न न न न न न दीम तन न न न न न न न न दीम तन 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 दीम तन दीम तन दीम तन दीम तन ना दिर 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 तुम दिर 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 ना दिर 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 तुम दिर 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 धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर ताना ना दे धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर ताना ना दे धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर धितलान तुम दिर दिर ताना ना दे रे ना तुम तन न दे रे ना तुम तन न न न न तुम दिर दिर ताना ना ताना ना ना धितलान तुम दिर दिर ताना ना दे रे ताना न दे रे ताना न दे रे ना आपदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं
भूयो भूयो नमाम्यहम्. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, श्रीमंगलमूर्ती मोरया. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. मंगलाचे जे मंगल, राम कौसल्येचा बाळ. कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान. राम कैवल्याचा दानी, रामदासांचा अभिमानी. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. कल्याणाना निधानम कलिमलवथनम पावनम पावनानां. पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपद प्राप्तये प्रस्थितस्य. विश्रामस्थानमेकं कविवरवचसाञ्जीवनं सज्जनानां. बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम. प्रभु रामचंद्र भगवान की. निरूपणाकरता निवडलेला अभंग समर्थवाणी या समर्थांच्या ग्रंथातील समर्थ रामदास स्वामींनी रचलेला आणि प्रत्यक्ष अनुभवलेला असा अभंग आहे. समर्थांची समर्थगाथा फार मोठी नाही, पण जे काही निवडक अभंग समर्थांनी लिहिले त्यातील हा एक अभंग आहे. या अभंगामध्ये निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. हे जे उद्दिष्ट आहे, निर्गुणाची प्राप्ती करायची असेल तर सगुणोपासना आवश्यक आहे. सगुणाशिवाय निर्गुणाची प्राप्ती नाही. एवढंच काय, मनुष्य देह जरी आपल्याला अवतरित मनुष्य देहामध्ये जन्म घ्यायचा म्हटलं तर हे सगुण रूप आहे. परमात्म्याचं हे सगुण रूप आहे आणि सगुणामध्ये या निर्गुणत्व म्हणजे ते चैतन्य आहे, म्हणून या सगुणाला महत्व आहे. पण गुणातीत व्हायचं असेल तर समर्थांनी गुणातीत होण्याकरता सांगितलेलं आहे. मग काय व्हायला हवं? गुणातीत व्हायचं असेल तर काय करावं? मर्यादा पुरुषोत्तम राम अचूक निवडलाय समर्थांनी. बरीच दैवत आहेत, पण समर्थ रामदास स्वामी म्हणजे प्रत्यक्ष मारुती अवतार. एवढंच काय, उपासना एवढी केली तेव्हा अनुग्रह प्रत्यक्ष मारुतीरायाने दिला. वल्कलं दिली, ही धारण करा. 13 कोटी रामनाम जप करा. का? जप होता 13 कोटी त्यासी भेटे जग जेठी. 13 कोटी रामनाम जप करा. आणि रामरायाचे दास व्हायचं असेल तर नेटका सडपा तळू व्हा. जसे आम्ही आहोत तसे तुम्ही व्हा. ते दास्यत्व नुसतं जप करण्यापुरतं नसावं. राम नुसता जपायचा नाही, राम जपायचा आहे. राम कसे होते? बुधकौशिक ऋषी लिहितात, श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. जय जय रघुवीर. मर्यादा पुरुषोत्तम राम, भरताग्रज राम राम. मोठ्या भावासारखे राम होते. मोठा भाऊ कसा असावा हे रामांकडे पाहावं, म्हणजे हल्लीच्या मोठ्या भावांना कळेल की मोठे पण काय असतं. लहानांना कसं समजून घ्यावं लागतं. एकदा मोठ्या भावानं मर्यादा पाळली की लहान आपोआप पाळतात. पण मोठ्या भावानं जर मर्यादा सांभाळली नाही तर लहान भाऊ तरी कशाला मर्यादा सोडतील? ते त्याच्या पुढे 2 पावलं. आणि ह्याच्यामुळे सगळं बिघडलंय. ज्यानं त्यानं आपापल्या मर्यादा सोडल्या, जग भांबावलंय. भांबवलंय जग. जगाला मर्यादाच राहिलेली नाही. जगाला कळेना आपण काय करतोय, आपण नक्की कुठं जन्माला आलोय, आपण कशा करता जन्माला आलोय, आपण करतोय काय, आपल्याला करायचंय काय, आपलं उद्दिष्ट काय, राम का गायचा हे सांगायचंय आपल्याला. चिंतनाचा विषय हा.
आपण प्रपंचामध्ये जगताना राम जगायचं आहे आपल्याला, रामाचंच चिंतन पाहिजे. कोणत्याही संप्रदायानं अगदी सुरुवात करताना राम कृष्ण हरी, पहिला राम मग कृष्ण आणि मग हरी. रामाचा आचार किती शुद्ध होता, कृष्णाचा विचार कसा होता आणि हरीचा उच्चार कसा करावा. म्हणून राम आदर्श डोळ्यासमोर असावा, रामाचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवावा, नेहमी ठेवावा, नित्य असावा. म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. प्रभाते उठल्याबरोबर रामाचं चिंतन करावं. काकड आरतीमध्ये वारकरी संप्रदायाचे असं म्हटलेलं आहे, राम राम स्मरा आधी. का राम स्मरायचा आधीच का म्हणायचा? उठल्याबरोबर भगवंताचं नाम का मुखामध्ये यावं. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम, देहांते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वरा. भगवंताचं अंतसमयाला सान्निध्य असावं असं जर वाटत असेल तर उठल्याबरोबर पहिलं नाम घ्यावं. हा, उठल्याबरोबर भगवंताचं नाम घ्यावं आणि झोपण्यापूर्वी सुद्धा नाम घ्यावं. आणि रामाला एवढंच सांगावं, रामा मी खूप सुखी आहे, एवढंच म्हणावं. रोज रात्री नियम करायचा हा. सगळे जे ऐकणार आहेत जगभर त्या सगळ्यांनी हा नियम पहिला लक्षात ठेवायचा. रात्री आता अगदी झोपायची वेळ आली आहे, मोबाईल वगैरे सगळं बघून झाल्यावर, हे महत्वाचं. आणखी आता मी सुखी आहे म्हणल्यावर बसल्यावर रील्स बघत जय रघुवीर समर्थ असं नाही. आता सगळं काही करून झालं, अगदी तोंडावर फोन पडेपर्यंत बघून झालं. काही जण असे झोपून असे मोबाईल बघतात असे, आणि तो असा बघितला जातो की कधी त्याच्या तोंडावर आपलाच फोन पडतो हे कळत नाही. सद्गुरुनाथ महाराज. आणि तेव्हा त्याला कळतं आता आपल्याला झोप आली. बरं, मर्यादा संपल्या. कुठल्याही गोष्टीला किती मर्यादा असावी. खाण्यापिण्याला मर्यादा असावी, बोलण्या चालण्याला मर्यादा असावी. भरपूर चालावं म्हणून आपला दिवसभर चालतच राहिला, काहीच चालणार नाही अशानं. नुसता चालतच राहिला, चालायला सांगितलंय मला डॉक्टरांनी. म्हणून काही इतकं कोणती गोष्टी अति सर्वत्र वर्जेत, म्हणून तर मर्यादा सांगितल्या आहेत. म्हणून तर मर्यादा पुरुषोत्तम राम बघायचा आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम का पाहायचा? याच करता पाहायचा आहे. राम सकाळी उठल्याबरोबर ज्यानं स्मरला त्याला त्याची मर्यादा समजल्याशिवाय राहत नाही. आणि रात्री झोपताना रामा मी खूप सुखी आहे असं 12 वेळा म्हणा आणि झोपी जा. अजिबात काही बघू नका, त्यानंतर थेट झोपी जा. काय अनुभूती येते, काय अनुभव येतो हे मी अनुभवलंय म्हणून सांगतो. सद्गुरुनाथ महाराज की. परीक्षे विण झडकरी नाणे बांधू नये आपुले पदरी. कोणत्याही गोष्टीची परीक्षण केल्याशिवाय, अनुभूती आल्याशिवाय, अनुभव घेतल्याशिवाय, कारण अनुभवासारखा गुरु नाही. अनुभवासारखा गुरु आहे का? हे सुद्धा सगळे जे काही चाललेलं आहे हे तंत्रज्ञान अनुभवाची गोष्ट आहे. पहिल्यांदा जेव्हा कीर्तनाला उभं राहायचं त्यावेळेचा अनुभव, 10 कीर्तनानंतरचा अनुभव, 50 कीर्तनानंतरचा अनुभव, 100 कीर्तनानंतरचा अनुभव आणि 1000 कीर्तनानंतरचा अनुभव, फरक आहे ना. इथं सुद्धा काय शूटिंगच्या बाबतीत सुद्धा हेच. आम्ही पहिल्यांदा उभं राहिलं तर हे कुठं अडकवायचं आणि ते कुठं अडकवायचं, आता कीर्तन कसं करायचं हा प्रश्न आमच्या पुढे. पण आम्हाला ह्याची सवय ना, आम्हाला पुढे माईक ठेवण्याची सवय. पण हे सुद्धा सवयीला आलं का? अनुभवांते. जेव्हा प्रत्यक्ष अनुभव या गोष्टीचा घेतला म्हणलं ह्याच्यापेक्षा हेच बरं वाटतं म्हटलं. पण सगळीकडे हे उपलब्ध होत नाही. सद्गुरुनाथ महाराज. बघा तुम्ही हा प्रयोग करून बघा. उठल्याबरोबर राम श्रीराम जय राम जय जय राम. कसं प्रसन्न वाटतं बघा. सकाळी उठल्याबरोबर चुना लावायला लागला, अंथरुणावर बसल्या बसल्या तंबाखूला. ह्याला राम कळणार आहे? ह्याला आरामच कळेल फक्त. पर तो म्हणतो ह्याच्याशिवाय बाकीची कामच होत नाही म्हणले. सद्गुरुनाथ महाराज की जय. ते उद्दिष्ट आहे काय? कोणत्याही गोष्टीचे पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दुजा. इंद्रियांना वळण जसं आपण देऊ तसं पडतं.
म्हणून जन्मनः जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. मुलांमध्ये राम जर पाहायचा असेल, मुलांमध्ये राम घडवायचा असेल तर आपल्यात आधी राम. जैसा हृदयामध्ये रामू सर्व सुखाचा आरामू भ्रांतासी कामू विषयावरी. जैसा हृदयामध्ये मी रामू. राम आहे इथं सुद्धा आत्माराम म्हटलेलं आहे. आणि आत्माराम जर जागा करायचा असेल तर राम गायचा आहे. आत्माराम जागा करण्याचं उद्दिष्ट आहे. देहाला महत्व नाही. देहाला कुठपर्यंत महत्व आहे? सच्चिदानंद पदापर्यंत आहे. नुसतं नाशिवंत देह जाणारं सगळं असं म्हणून चालत नाही. देहाचा हाही उपयोग आहे. आणि देह पवित्र करण्याकरता मन पवित्र करावं लागतं. आणि मन पवित्र होण्याकरता मनामध्ये अंतःकरणामध्ये राम प्रतिष्ठापित व्हावा लागतो. जग भांबवलेला असताना सुद्धा हा राम जेव्हा प्रतिष्ठापित झाला तेव्हा जगाला कळलं की रामराज्य असं येऊ शकतं. राम जगायचा आहे. राम जगायचा आहे म्हणून राम गावा समर्थ म्हणा. आणि राम जर गायचा असेल, राम समजून घ्यायचा असेल तर त्याचं नाम पहिलं गावं म्हणजे राम कळेल. तिकडं नेताना वैकुंठाला सगळे म्हणत असतात श्रीराम जय राम जय जय राम. काय हो नाही. 4 फ्लॅट याचे सदाशिव पेठेत आडवा पडलेलेचे. किती फ्लॅट? 4. पण हा फ्लॅट झाला. एकही फ्लॅट वर नाही नेला. हा काय झाला? फ्लॅट संपला. काय न्यायचंय आपल्याला बरोबर? काही न्यायचं नाही. एक परमात्मा आपल्या बरोबर आहे, बाकी कोणी नाही. देहांते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वरम. ही नित्यानं सकाळ दुपार संध्याकाळ नित्य प्रार्थना करावी भगवंताला. रात्री झोपताना सुद्धा अवश्य करावी. देहांते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वरम. कारण मृत्यू कधी येईल सांगू शकत नाही. भगवंताने सांगितलं जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च. अर्जुना, जो जन्माला आला तो मरणार हे निश्चित आहे. ध्रुव मृत्यू, ध्रुव म्हणजे निश्चिती दिली भगवंताने. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च. एवढं पण निश्चित आहे की जो मेला आहे तो पुन्हा जन्म घेऊ शकतो. तो पुन्हा जन्म घेऊ शकतो. पण तो कधी घेईल? माझी कृपा असेल तर. म्हणून सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज. मला शरण ये. म्हणजे काय कर? मद्भक्ताः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. म्हणून काय करावं? प्रतिश्वासम सविश्वासम रामं वद दिने दिने को विश्वासः पुनर्श्वासः आगमिष्यति वानवा. प्रतिश्वासम प्रत्येक श्वासाला, सविश्वासम पूर्ण विश्वासानं, रामं वद दिने दिने. राम म्हणा. को विश्वासः. काय विश्वास आहे? काय तुम्ही आम्ही काय शाश्वती देऊ शकतो? को विश्वासः पुनर्श्वासः आगमिष्यति वानवा. पुढचा श्वास येईल आणि मी घेईन. शाश्वती देता येते? कोणी छाती टोकपणे सांगू शकतो? नाही सांगू शकत. बोलणारा सुद्धा नाही सांगू शकत. सद्गुरुनाथ महाराज, ताजुद्दीन महाराज शेख कीर्तन करता करता पडले गादीवर. सांगता येतं? कधीही मृत्यू येऊ शकते पण शेवटच्या क्षणी अंते या मतीही सा गतीही. अंतसमयी जी मती होते, बुद्धी होते, त्याप्रमाणे गती मिळते. आणि म्हणून काय? देहांते तव सान्निध्यम. अंतसमयाला तुझं सान्निध्य यावं असं वाटत असेल, तुझं सान्निध्य यावं असं माझ्या मनाला वाटतंय ना, तर काय माझ्या अंतःकरणात करून घे. माझ्या कल्याणाची जाणीव मला करून दे. माझं मन तुझ्या चरणाजवळ लागू दे. चंचल हे मन राम पायी लावा. चंचल हे मन मन राम पायी लावा. चंचल हे मन. राम का गायचा? कारण राम नाम हे कल्याणाचं निधान आहे. कल्याणानां निधानम. निधान म्हणजे समुद्र आहे, सागर आहे. आणि हे राम नाम उच्चारल्याबरोबर कलिमल मथनम. कलियुगामध्ये कळत नकळत घडणारी पातकं रामनामाने भस्म होतात. देवा रामनामाने भस्म होतात. अगदी समूळ नाश होतो त्याचा. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे
गिरीवर राम नामे नासते नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर राम नामे नासते. म्हणून राम अनेक दोषांचा नाश करण्यासाठी समर्थ आहे. फक्त राम म्हटल्याबरोबर काय राम या शब्दामध्ये सामर्थ्य आहे हो. सुभाषितकार म्हणाले राकार उच्चार मात्रेण मुखान्निर्याति पातकम पुनः प्रवेश संभीत्या शब्दस्तु कपाटवत. राम राम म्हटल्याबरोबर नाभीला झटका बसतो, कारण नाभीजवळ आपली नाळ आहे. प्रत्येकाची नाळ कुठे आहे? आपण जन्माला येताना आईशी जी आपली नाळ जोडलेली असते ती इथे आहे, म्हणजे पुण्यात तरी इथे आहे. बाकीच्या ठिकाणचं मला माहित नाही, कुठं हनवटीला वगैरे असते का कुठं, सगळ्यांची इथेच आहे. जो म्हणून जीव आहे, मनुष्य आहे, त्या प्रत्येकाची नाळ नाभीजवळ जोडलेली आहे. आणि या नाभीतून जसे अन्नरस संक्रमण होतात, हा देह पोसला जातो आईच्या गर्भामध्ये, पोसला जातो. आणि त्यावेळी जसं अन्नरसांबरोबर पूर्वजन्मीचं पापकर्म पुण्यकर्म सगळे जे भोगायचे राहिलेले आहेत ते प्रारब्ध कर्म इथं जोडले जातात. संचित कर्म ज्याला म्हणतात ते इथं राहतात, या तळामध्ये साठून राहतात. सुखपदरी आलं की पुण्य फळाला येतं आणि दुःखपदरी आलं की पाप फळाला येतं. मग या सगळ्याचा लेखाजोखा जर साधायचा असेल आणि सुख मिळो किंवा दुःख मिळो, लाभ होवो किंवा हानी होवो, जय होवो किंवा पराजय होवो, माझ्या रामरायाची इच्छा, अशी निर्धारानं पक्का अनुसंधान जर व्हावं असं वाटत असेल तर राम गावा. सतत राम नाम म्हटलं पाहिजे, सतत राम नाम घेतलं पाहिजे, सतत श्रीराम जय राम जय जय राम. राम म्हटल्याबरोबर पाप सगळी या तळात साठलेली बाहेर पडतात. कारण रा हा मूर्ज्ञ शब्द आहे, मूर्ज्ञ अक्षर आहे. रा इथं हादरे बसतात, हादरे रा म्हटल्याबरोबर. रा म्हटलं की मुखा निर्याति पातकम, पाप बाहेर पडतात. आपल्या व्याकरणामध्ये क ख ग घंग च छ ज झ ट ठ ड ढण त थ द ध न वगैरे असे शब्द आहेत, अक्षर आहेत. 12 स्वर आणि 26 व्यंजन ज्याला म्हणतात व्याकरणाच्या भाषेमध्ये. मूर्ध्य, तालव्य, दंत्य, ओष्ठ्य आणि कंठ्य असे 5 प्रकारचे हे व्यंजन आहेत. 5 प्रकाराने याचा उच्चार केला जातो या 26 व्यंजनांचा. त्याच्यामध्ये र, ह, ख, ठ, ढ हे जे आहेत हे मूर्ध्य शब्द आहेत, मूर्ध्य अक्षर आहेत. त, थ, द, ध, न हे दंत्य आहेत. दाताला जीभ लावल्याशिवाय उच्चारता येत नाही. दाताला जीभ न लावता उच्चारून दाखवता शक्य आहे काय? मी एका कीर्तनात सहज म्हणलं, दाताला जीभ न लावता त थ द ध न म्हणून दाखवा. असं म्हणलं नाही, एक आजोबा उभे राहिले दात पडलेले. ते म्हणले बुवा म्हणलं माझी माघार आहे, तुम्ही बसा. दातच नाही तर काय करावं. जय राम म्हटल्याबरोबर मूर्ध्य आहे, इथं झटका बसतो, पाप बाहेर पडतात. रा मुखान्निर्याति पातकम. तुम्ही म्हणाल बाहेर पडलेली पाप पुन्हा आत प्रवेश करू शकतात, मग त्यांनी पुन्हा प्रवेश करू नये म्हणून म शब्दस्तु कपाटवत. प फ ब भ म हे ओष्ठवर्णीय शब्द आहेत, ओष्ठवर्णीय अक्षर आहेत. म्हणजे ओठाला ओठ चिकटल्याशिवाय, म्हणजे आपलेच सद्गुरुनाथ महाराज की. आता गैरसमज व्हायला नको. प फ ब भ म ओठाला ओठ चिकटल्याशिवाय म येत नाही. पाप बाहेर पडलेले पुन्हा आत प्रवेश करू नयेत म्हणून म शब्दस्तु कपाटवत कुलूप केली लागली. म शब्दस्तु कपाटवत म्हणून राम बरं एकदाच म्हणायचा नाही तो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे राम नाम निधान आहे, समुद्र आहे, कल्याणाचं निधान आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं कल्याण व्हावं, वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं की नाही आपलं कल्याण व्हावं. हे तबला वादक, पखवाज वादक असतील, हार्मोनियम वादक असतील, स्वतः बुवा असेल, कॅमेरामन असतील, अन्य कोणी जी जी माणसं आहेत त्या प्रत्येकाला, प्रापंचिकाला असं वाटतं. एवढंच काय, पारमार्थिकाला, नवे नवे संन्याशाला सुद्धा वाटतं की आपलं कल्याण व्हावं. वाटतं ना? का असं कोणी आहे इथं म्हणणारा? नाही नाही बुवा, आमचं वाटोळं झालं तरी चालेल.
असं कोणी म्हणू शकतो? प्रत्येकाला वाटतं आपलं कल्याण व्हावं आणि त्यासाठी एवढी धडपड करतो की चांगलं व्हावं, भलं व्हावं. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर म्हणणं बरोबर आहे, म्हटलंही पाहिजे, पण आधी आपलं करून घे ना. आपुली आपण करा सोडवण, तुकाराम महाराज म्हणाले, उद्धरेद आत्मनात्मानम, आपणची तारी, आपणची मारी, आपण उद्धारी आपण या. म्हणून आपला आपणच उद्धार करून घ्यायचा. म्हणून कल्याणाना निधानम कलिमल मथनम. कलियुगामध्ये घडणारी पाप, किती प्रकारची पाप आपल्याकडून घडतात? रोज 5 प्रकारची पाप घडतात. कोणकोणती? शास्त्रकार म्हणाले, कंडिनी, पेशिनी, चुल्ही, उदकुंभी, जमार्जनी, पंचसूनादि दोष परिहारार्थम सायं प्रातः वैश्वदेवाख्यं कर्म करिष्ये. वैश्वदेव जो केला जायचा घराघरामध्ये अजूनही केला जातो. कशा करता? ही जे अन्न निर्माण करताना वेगवेगळ्या जीवांची जी हत्या होते, अगदी शेतातून धान्य आणण्यापासून ते कांडून तयार करून घेईपर्यंत अनेक जीवांची हत्या त्या माध्यमातून होते. आणि ते अन्न शिजवताना सुद्धा लाकडं गोवऱ्या जे काही चुलीमध्ये असतील त्याच्यातूनही अनेक जीवांची हत्या होते. पाणी शेंदताना किंवा पाणी भरताना ओतताना अनेक जीवांची हत्या होते. म्हणजे काय? स्वयंपाक करेपर्यंत सगळ्या अनेक जीवांची हत्या, अनेक पाप नकळत घडतात. या पातकांचा ही पाप 5 प्रकारचे आहेत. कंडिनी, पेशिनी, चुल्ही, उदकुंभी, मार्जनी. हे जे आहे, हे सगळ्या घटना आपल्या घरामध्ये नित्यानं घडत असतात. ह्या पंचसूनादी दोष परिहार व्हावा म्हणून काय सांगितलंय? वैश्वदेव करायला सांगितलंय. पण आता या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांना, म्हणजे सो कॉल्ड बोल्ड असणारा आत्ताची जी पिढी आहे, बोल्ड, इतकी बोल्ड झाली की ती कधी क्लीन बोल्ड होईल कळणार नाही. सद्गुरुनाथ महाराज बोल्ड आणि मोल्ड. अरे वा, बोल्ड काय पण शब्द आलेत. इंग्लिशमध्ये शब्दच असे छान छान आहेत. शासकीय विश्रामगृहाला सर्किट हाऊस का म्हणतात हेच कळलेलं नाही. सद्गुरुनाथ महाराज की. कशासाठी ते शब्द कोणते कुठं असावेत? तरी त्या इंग्रजीची एवढी आम्हाला हाव केवढी. मी एक वास्तुशांत करायला गेलो, मांडामांड करत असताना त्याची आई, त्या यजमानाची पत्नी, 5 वर्षाचं लेकरू, त्याचं नाव रुद्र, आणि त्याला वरण भात भरवते. म्हणजे हे वास्तुशांतीच्या वेळी मध्ये मध्ये या पोरानं पुन्हा करू नये म्हणून. म्हणून त्याला वरण भात भरवत होते. आणि वरण भात भरवताना ती म्हणाली, हे बघ रुद्र. बरं, त्या 5 वर्षाचं ते दिमर्ड, त्याच्या हातामध्ये मोबाईल, आणि ते बघत बघत आई जसा हात पुढे आला की मग त्याने असा करून घ्यायचा. पण मोबाईल मधून नजर इकडं नाही. आणि आम्हाला शिकवलं लहानपणापासून, उदार भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. टीव्ही बघत सुद्धा खाऊ देत नव्हते आम्हाला. हे काय उदरभरण, पोट भरणं नाहीये, यज्ञ कर्म आहे. आहुती द्यायची. भूक लागली ना तुला, अग्निप्रदीप्त झालाय ना, मग त्याला आहुती दे. आणि म्हणे, हे बघ रुद्र, हा सगळा राईस फिनिश करायचा. हल्ली हे फार आलंय, सगळी संमिश्र आणि भेसळयुक्त भाषा. हा सगळा राईस फिनिश करायचा. नीट काळजीपूर्वक आहे का? मी तिला म्हणलं, ए बाई, अगं एक तर पूर्ण इंग्रजीत बोल, नाही तर पूर्ण मराठीत बोल, एक काहीतरी बोल ना. हा सगळा राईस फिनिश करायचा म्हणजे काय? सगळा भात संपव असं म्हण. बरं, भाताबरोबर वरण घेतलंय, त्याचं काय उच्चारणच केलं नाही तू. तिला म्हटलं, वरणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सांग बरं. असं म्हणल्यावर तिने तोंड असं केलं. ती म्हणली दाल. म्हणलं आज चालायला लाग, चल. दाल, DLL दाल हिंदीमध्ये म्हणतात. जय. मी तरखडकर भाषांतर सगळे डिक्शनरी तपासून पाहिली. आपल्या मराठीतल्या, या भारतातल्या 2 पदार्थांना इंग्रजी शब्दच नाही. एक वरण आणि दुसरं पिठलं. सद्गुरुनाथ महाराज शोधून दाखवा. जय जय रघुवीर. काहीतरीच काय उगीच शब्दच नाहीत. आणि हल्ली आमचा मुलगा आता स्कूलमधून येईल. अरे स्कूलमधून, शाळेतून येईल म्हण ना, स्कूलमधून येईल काय? ही कितीतरी पाप आपल्याकडून घडतायत अजाणतेपणानं, जाणून बुजून.
या पंचसूनादी दोष परिहारार्थम अशी अनेक प्रकारची जी पापं आपल्याकडून घडतात आणि ते अन्न आपण पवित्र करून खाऊ शकत नाही, अशा वेळी काय करावं? निदान वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. एवढंच काय? अगदी तुम्हाला वैश्वदेव शक्य नाही तर निदान अन्न समर्पण करून भगवंताला मग तरी जेवावं की नाही. आता लग्न कार्यात तर काय विचारूच नका. पहिले तरी पंक्ती होते, आमच्या लहानपणी आम्ही बघत होतो पंक्ती होते. आतापर्यंत या 10-20 वर्षात हे बुफेचं जास्त आलंय. त्या पंक्तीमध्ये सगळे जेवायला बसले, सगळ्या शेवटच्या पानापर्यंत वाढून झाल्याशिवाय, त्या भातावर तूप घातल्याशिवाय कोणीही जेवायला बसत नसे. आता समजा शेवटची जरी पंगत नवरा बायकोची, नवरा नवरीची आणि ती घरच्या माणसांची असली तरी पापड आला पापड खाते, लोणचं आलं नुसतं लोणचं खाते. असली गैराट जन्माला आलेत आपल्याकडे. जय जय. काय करावं मला सांगा? वदनी कवळ घेता नाही काही नाही. थेट नवरा बायकोचाच कवळ एकमेकांना. सद्गुरुनाथ घास जय कवळ जय जय रघुवी. काय सांगावं देवा? विनोद पुष्कळ होऊ शकतात. आपली भाषा तशी आहे, मराठी भाषा आहे. माझे मराठीची बोलू कौतुके, जे अमृत आते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवी. 5 प्रकारची पापं जर नित्यानं आपल्याकडून घडतायत आणि ते अन्न अपवित्र झाल्यानंतर आपण ते ग्रहण करतोय, पातकयुक्त असणारं अन्न ग्रहण करतोय म्हणल्यानंतर हे पातकयुक्त असणारं अन्न पातक मुक्त करायचं असेल आणि ते अन्न पवित्र करायचं असेल तर काय करावं लागेल? श्रीराम जय राम जय जय राम. फक्त रामनाम घ्या ना, त्याने सुद्धा ते अन्न शुद्ध होईल. फक्त अत्यंत प्रेमानं राम म्हणा. म्हणून राम गावा इथपर्यंतच आहोत आपण. राम ध्यावा राम जीवीचा विसावा. पुढील भागामध्ये आपण पाहूया. याच अभंगावर आपल्याला पुन्हा चिंतन पाहायचं आहे आणि जमेल तेवढ्या वेळेमध्ये जमेल तितकं जास्तीत जास्त आपल्याला चिंतनाचा विषय जास्तीत जास्त भगवत कृपेने मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल. तेव्हा सर्वांच्या अनुज्ञेनं पूर्वरंग थांबवतो आणि आख्यानाकडे आपल्याला जायचंय. तेव्हा मूळ अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणाल, राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा. त्यांना लावा. राम जीवीचा विसावा राम 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 जीवीचा विसावा 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 राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम ध्यावा. कीर्तन परंपरेप्रमाणे आपण सर्वजण 2 मिनिट भजन करूया. भांडवलकर बुवा छान पखवाज वाजवायचा, देशपांडे बुवा तबला उत्तम. वा देव काका भजन करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की नमः पार्वती पदये हर हर महादेव देवर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री मंगलमूर्ती मोरया बऱ्याच लांबून घोडेस्वारी करत आलेला एक घोडेस्वार एका आश्रमाजवळ थांबला. रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलाला विचारलं, बाळ, विश्वामित्र महाराजांचा आश्रम हाच का? तो म्हणाला, होय, हाच विश्वामित्र ऋषींचा आश्रम. घोडेस्वारानं घोडा झाडाला बांधला, त्याला पाणी पाजलं, चारा खाऊ घातला आणि आत आश्रमामध्ये प्रवेश केला. आत प्रवेश केल्याबरोबर विचारणा केली, विश्वामित्र महाराज कुठे आहेत? तेव्हा त्यांना सांगितलं की ते अध्यापन कक्षामध्ये आहेत. अध्यापन कक्ष म्हणजे काय? शिकवणीच्या वर्गात आहे. अध्यापन कक्ष म्हणलं तर आताच्या मुलांच्या डोक्यावरून जाईल. क्लासरूम म्हणलं की पटकन कळतं. हल्ली अगदी ज्याला काहीही शिक्षणाचा संबंध ज्यांचा नाही अशा अडाणी माणसांना शस्त्रक्रिया सांगितलं तर कळणार नाही, पण ऑपरेशन सांगितलं की कळतं. जय जय रघुवीर. काय सांगा. अध्यापन कक्षामध्ये विश्वामित्र महाराज आहेत म्हटल्यानंतर तो घोडेस्वार तिकडे गेला. बऱ्याच लांबून घोडेस्वारी करत आलेला, पाणी वगैरे प्यायला आतमध्ये प्रवेश केला आणि आज्ञा घेतली की आम्ही आत येऊ काय? परवानगी मिळाली. भरपूर शिष्यवृंद समोर बसलेले आहेत, पर्णकुटी अशी ती छान. आणि त्या अध्यापन कक्षामध्ये विश्वामित्र महाराजांकडे पाहिलं, काय तेज हो. आहा, विश्वामित्र महाराजांचं तेज. 60,000 वर्ष तपश्चर्या ज्यांनी केली. आणि अग्निहोत्र अग्नी एवढे प्रसन्न होते, नवे नवे अग्निस्वरूप झालेले विश्वामित्र महाराज. विश्वामित्र हे मूळ क्षत्रिय राजघराण्यातले राजा होते, पण त्यांनी एवढी तपश्चर्या केली की त्यांना ब्राह्मण्य प्राप्त झालं होतं, ऋषित्व प्राप्त झालं. म्हणून ऋषी कोणत्याही कुळाचा असू शकतो. म्हणून म्हणतात, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ पाहू नये. काय सांगा. हे राजघराण्यातले असल्यामुळं यांना राजर्षी अशी उपाधी होती. राजर्षी. नारदांना देवर्षी म्हटलं जातं, वसिष्ठांना ब्रह्मर्षी म्हटलं जातं आणि विश्वामित्रांना राजर्षी म्हटलं जातं. हे विश्वामित्र महाराज म्हणजे पांढरी दाढी, पांढरी जटा, रुद्राक्षमाला जटेला बांधलेली आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षमाला आहे, दंडाला रुद्राक्ष बांधलेले, भस्म विलेपन केलेलं. तेज तेज काय म्हणावे. हा असं तेज विश्वामित्रांचं. साक्षात अग्निस्वरूप असणारे. अहो, गायत्री मंत्राचे उद्गाते विश्वामित्र महाराज. ज्या गायत्री मंत्राच्या उच्चारानं तुम्ही आम्ही तेजस्वी होतो, त्या गायत्री मंत्राचे उद्गाते विश्वामित्र ऋषी. कारण गायत्री मंत्र हा अग्निस्वरूप आहे, सूर्यनारायणाचं वर्णन करणार आहे, उष्ण आहे, तेज देणार आहे. का भूक लागते? ब्राह्मणाला भूक जास्तीत जास्त बैठक असताना सुद्धा का लागते? त्या मंत्रामुळं अग्नी इतका प्रदीप्त होतो. म्हणून ब्राह्मणो भोजन प्रिय. का प्रिय? कारण आग डोंब उसळतो जठरामध्ये.
काय सांगा. आणि विश्वामित्र महाराजांचं तेज पाहून तो असा घाबरला हो. तरी सुद्धा घाबरत घाबरत पुढे आला. विश्वामित्रांनी अत्यंत प्रेमळ नजरेनं त्याला निहाळलं. आपण कुठून आलात? महाराज, मी मिथिला नगरीहून आलोय. जनक महाराजांनी आपल्याकरिता हे पत्र दिलंय आणि ते पत्र देण्याकरिता मी आलोय. त्यानं तो कमरेला असलेला पत्राचा लखोटा काढला आणि विश्वामित्र महाराजांच्या पुढ्यात ठेवला. विश्वामित्र महाराजांनी त्याला गूळ पाणी आधी देऊन त्याला बसवलं. स्थिर व्हा, गूळ पाणी घ्या, याला आतिथ्य म्हणतात. आल्याबरोबर आपल्या घरामध्ये कोणी आला तरी त्याला पहिलं गूळ पाणी विचारण्याची पूर्वीची पद्धत, कारण त्यावेळी चहा हा फारसा नसे किंवा नसेच. चहा हा इंग्रजांनी आणला, पण आपल्याकडे मूळ गूळ पाणी देण्याची पद्धत. आम्ही सुद्धा काही घरांमध्ये जातो, इथं नाश्ता मिळेल की नाही याची शाश्वती कधी करायची? जेव्हा तांब्या भांड पुढे आलं की त्या तांब्याला किती खड्डे पडलेले आहेत ह्याच्यावरून ठरवायचे तर चहा घ्यायचा का नाही ते, किंवा नाश्ता मिळेल की नाही शाश्वती नाही. एका ठिकाणी मी गेलो होतो, त्याने मला 5-6 दिवस कीर्तन असल्यावर रोज मला आग्रह करायचा की बुवा एकदा आमच्याकडे जेवायला या. बरं, दोघंच नवरा बायको घरामध्ये. एक 7-8-9 वर्षाचा मुलगा त्यांना कीर्तनाला नित्य येत असत. पण ज्या दिवशी मी त्याला येतो म्हणालो ते मी जायच्या अगोदर ह्यांची भांडणं झाली होती नवरा बायकोची. मी गेलो, गेल्यानंतर ते म्हणाले, ते आलेला असा वैतागलेलाच माझ्या पुढं आला, या 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 बुवा या या. त्याने मग स्वागत केलं. हे जा बुवा आलेत. मुलाला म्हटलं बरं का, ए जा तुझ्या आईला सांग बुवा आलेत, त्यांना पाणी दे आणून. तिने आतून आवाज दिला, तुझ्या बापाला कळत नाही का द्यायचं? मग पोराला सांगते. आता आहे का ते लिंबू टिंबू मध्ये ह्याचा निरोप तिला, तिचा निरोप ह्याला, हेच चालू आहे. बराच वेळ झाला आणि जेवायला वाढण्याची वेळ आली. पोरग गेलं बाहेर, सापडलो मी ह्या नवरा बायकोच्या कचाट्यात. तिने आतून विचारलं, वरण आणू काय बुवा? हा म्हणला, कशाला पाहिजे वरण? डाळ नाही नीट शिजली, काय नाही बुवा. आता आता कायच करावं म्हटलं त्याला. आमटी कशी झाली बुवा? हा म्हणला, अत्यंत बेचव झाली बुवा. ती म्हणली, गप गिळायची तर गिळा बुवा. जय. म्हटलं हे माझ्यावर कशाला आला हा, ही संक्रांत. काय भाजी वाढू काय बुवा? अजिबात ती वाढलेली सुद्धा खाऊ नका बुवा. हा म्हटला. ती म्हणाली, आता गरम उलत नाही इथं बुवा. सद्गुरुनाथ, मी आपला आपोषणी घेऊन बाहेर. जय 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 रघुवीर समर्थ. काय ना आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानं गृहे साधो संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम. विश्वामित्रांनी त्याचा योग्य तो सन्मान केला. घोडेस्वार निघून गेला. विश्वामित्रांनी तो पत्राचा लखोटा फोडला. सगळे शिष्यवृंद गुरुजींच्या मुखकमलाकडे पाहत आहेत. कीर्तन सांगताना सुद्धा काय म्हणावं, गुरुजींच्या मुखकमलाकडे पाहतात असं म्हणावं, गुरुजींच्या तोंडाकडे बघतात असं नाही म्हणू. जय. सगळे शिष्यवृंद गुरुजींच्या मुखकमलाकडे पाहत आहेत. पुढ्या 2 महत्वाचे शिष्य बसलेले होते जे यज्ञरक्षणाकरता बोलावले होते. आपण नेहमी गाणं ऐकता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग तोची सर्वथा. ते राम आणि लक्ष्मण पुढ्यात बसले होते. तेही गुरुजींच्या मुखकमलाकडे पाहत आहेत. आणि पत्र जेव्हा वाचायला सुरुवात केली, ते पत्र वाचता 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 विश्वामित्रांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. अश्रू येऊ लागल्याबरोबर रामाचं अंतःकरण कळवळलं हो. राम गुरुजींकडे पाहत आहेत, पण विचारायचं कसं? मर्यादा आहे. गुरुजींना थेट प्रश्न विचारायचा कसा? हे त्रेतायुगातलं सांगतोय मी तुम्हाला. त्रेतायुगातलं सोडा. आमच्या लहानपणी गुरुजी जर शाळेचे शिक्षक असे रस्त्यानं जर जायला लागले तर आम्ही रस्त्यात थांबत नसू.
असा आदरयुक्त दरारा गुरुजींचा होता, शिक्षकांचा होता मेनी इयर्स ॲगो. जय जय. नाही तर परवा मी एक विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने, स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्ताने एका महाविद्यालयामध्ये माझं कीर्तन होतं काका. आणि तिथे कीर्तनाला मी गेलेला असताना सर आणि विद्यार्थी मला कळेच ना. विद्यार्थी म्हणते, सर तुमच्याकडे चुना आहे का हो? तर मला चुना काय, सराची आणि विद्यार्थ्याची काय राहिले, गुरु शिष्याचं नातं काही नाही, काही नाही. तरी पण राम उभे राहिले, क्षमा मागून म्हणाले, गुरुजी मला क्षमा करा, मला आपल्या नेत्रातील अश्रू पाहावेनात, म्हणून अगदी धाडस करून बोलतोय हो. बोला रामा, तुमच्या नेत्रामध्ये अश्रू का? हे पत्र वाचताना आपले डोळे भरून आलेले पाहिले म्हणून राहवलं नाही. तुमच्या नेत्रात अश्रू का? मिथिला नगरीवर काही संकट आलंय का? आपण जनक महाराजांच्या मदतीला जायचं का? काय राम विचारतात. राम, पत्रात काय लिहिलंय तुम्हीच वाचा म्हणाले. असं म्हणून रामाच्या हातात पत्र दिलं आणि राम पत्र वाचायला लागले. वाचायचंय, वाजवायचं नाही, वाचायचंय. आणि पत्र वाचायला सुरुवात केली. कशी असत पूर्वीची पत्र? आता सारखी होती काय? कृसान विवी, शिसान विवी म्हणजे काय? शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष, हे सुद्धा पूर्ण शीस टिंब सा टिंब न टिंब वी टिंब वी टिंब संपलं. असं होतं का पूर्वीची पत्र? कशी नीट काळजीपूर्वक आहे का? कशी होती पूर्वीची पत्र? वाचून दाखवू तुम्हाला? दाखवू वाचून? लावा तो व्हिडिओ. वाचून दाखवतो तुम्हाला, ऐका. स्वस्ति श्री ऋग्यजु सामाथर्वमयमूर्ते सकल शास्त्राभिज्ञ त्रिकालज्ञ तपश्चक्रवर्तीन् अग्निहोत्रादि कर्म कुशल वैदिक तंत्र मार्ग प्रवर्तक विद्वन् मुकुटमणे श्री विश्वामित्राख्य राजर्षि वर्य अत्र भवदनुग्रहेन कुल परंपरा पालित मिथिलाख्य पत्तेन कृतानंत प्रणामो जनको निवेदयति. हा मायना झाला, मायना. मजकूर अजून पुढे. अस्यानंतरम अवधार्यतां माघासी तृतीया हस्तेन्दुमिते काले भवदाशीर्वचने नास्मिन् निलये भूहृदय गर्भ संजातायाः सुगुणवर्ग करायाः जनकेन मयाद्यावधि पालितायाः संवर्धितायाश्च नितान्त प्रेम्णा सौभाग्यकांक्षिण्या कुलनन्दिन्या जानक्याः परिणय महोत्सवो भवितास्ति. तदर्थं श्रीमद् उमारमण दत्त जापे गुण संयोजको यस्तस्मै ध्येयेयमित्या घोषितः पणः भवद्भिरपिर चरण रजः पातेनोद्वाह मंडप पवित्रीक्रियता मित्याशयेन भवच्चरण सकाशे प्रेषितोऽयं तत्पत्र दर्शनमेव भवदागमनाय निमित्तं भवद्विद्यलं पल्लवितेन. काय कळलं? पाठ करताना काय जीव जात असेल आमचा? ऐकायला बरं वाटतंय. काय होतं पत्रामध्ये? काय लिहिलं होतं सांगतो. स्वस्ति श्री ऋग यजु सामा अथर्वमय मूर्ते, चारही वेदांचं मूर्तिमंत रूप असणारे विश्वामित्रांचं वर्णन आहे. सकल शास्त्राभिज्ञ, सहाही शास्त्रांचं ज्ञान असणारे, त्रिकालज्ञ, भूत वर्तमान आणि भविष्याचं ज्ञान असणारे, तपश्चक्रवर्तीन, तपस्व्यांमध्ये चक्रवर्ती असणारे, अग्निहोत्रादि कर्म कुशल वैदिक तंत्र मार्ग प्रवर्तक, वैदिक तंत्र मार्गाने चालणारे, अग्निहोत्रादि कर्म करण्यात कुशल असणारे, विद्वन मुकुटमणे, विद्वानांचा मुकुटमणी असणारे श्री विश्वामित्राख्य राजर्षी वर्य. श्री विश्वामित्र नावाचे राजर्षी वर्यांना असं मिथिलाख्य पत्तेन कृतानंत प्रणामो जनको निवेदयति. मिथिला नगरीचा राजा जनक आपणास नम्र निवेदन करतो की. स्वल्पविराम. आता मायना मजकूर.
मजकूर सुरू. अस्यानंतरम अवधार्यताम माघासी तृतीया हस्तेंदुमिते काले. आत्ता येणाऱ्या माघ महिन्यामध्ये हस्त नक्षत्रावर इंदुवासरे म्हणजे सोमवारी भवदाशीर्वचने आपल्या आशीर्वादाने अस्मिन निलये या ठिकाणी भूहृदय गर्भ संजाताया मला भूमीमध्ये सापडलेली सुगुण वर्ग कराया अत्यंत सद्गुणी असणारी सगुण वर्ग कराया जनकेन मया द्यावधी पालिताया पित्याप्रमाणे जिचा मी अत्यंत प्रेमानं सांभाळ केला. नितांत प्रेमणा सौभाग्य कांक्षिण्या कुलनंदिन्या जानक्या उपवर झालेली माझी जानकी नावाची कन्या तिचं सौभाग्य कांक्षिणी आहे. ती सत्या सौभाग्य कांक्षिणी असल्या कारणाने परिणय महोत्सवो तिच्या विवाहाकरिता श्रीमत उमारमण दत्त चापे गुणसंयोजको यस्तस्मै देयेय मित्या घोषितः पणः. उमारमण म्हणजे कोण? उमारमण म्हणजे भगवान महादेव शिव. त्या शिवांनी दत्त म्हणजे दिलेलं, चाप म्हणजे धनुष्य. त्या शिवधनुष्याला जो कोणी प्रत्यंचा लावील त्याला आमची जानकी वरमाला घालेल. घोषितः पणः. भवद्भिरपि चरण रजः भवद्भिरपि चरण रजः आपले चरण रज पातेनो पडल्यानं द्वाह मंडप पवित्रीक्रियता या ठिकाणी हा मंडप पवित्र होणार आहे. इत्याशयेन या आशयानं भवच्चरण सकाशेत प्रेषितोयम तत्पत्र दर्शनमेव भवदागमनाय निमित्तम भवद्विद्यलम पल्लवितेन. आपण यावे भवदागमनाय आपण यावे. आग्रहाचं निमंत्रण आहे. आपण यावे आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. या निमित्तानं आमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. इति जनक महाराज. राम हसायला लागले. अहो गुरुजी, याच्यामध्ये तर आनंदाची वार्ता आहे, मग तुमच्या डोळ्यात अश्रू का? राम, प्रत्येक वेळी डोळ्यातून येणारे अश्रू दुःखाश्रूच असतात असं वाटलं का तुम्हाला? असं वाटलं का? पण खरं सांगू का रामा, माझ्या एका डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि एका डोळ्यातून मात्र दुःखाश्रू आले. आता हे कसे ओळखायचे आनंदाश्रू आणि दुःखाश्रू? आयडिया सांगून ठेवतो, कल्पना. काय कल्पना आहे? समजा आपला मुलगा मेरिट लिस्टमध्ये आला, महाराष्ट्रात पहिला आला. आनंद झाल्याबरोबर आनंदाश्रू येतात की नाही? बऱ्याच वेळा दुःखाश्रूच आपल्या डोळ्यातून, आनंदाश्रू क्वचित. दुःखाश्रू आले नेहमीच येतात. ते दुःखाश्रू डोळ्यातून आले की त्याची चव बघायची. दुःखाश्रू डोळ्यातून आले की त्याची चव बघायची. म्हणजे डोळ्यातून आलेलं, नाकातून नव्हे. नाही, ॲट द सेम टाइम येतं म्हणून म्हटलं. जय जय. खारट असते चव त्या पाण्याची. आणि आनंदाश्रू आले की त्याची चव बघा. गोड नसतात पण खारटही नसतात. उद्यापासून चव घ्या. सद्गुरुनाथ महाराज की. काय सांगावं तेव्हा. माझ्या एका डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि एका डोळ्यातून मात्र दुःखाश्रू आले. रामा, ते कसे काय? सीतेचं स्वयंवर आहे, या वार्तेनं माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. पण रामा, तुम्ही आमच्या बरोबर याल की नाही या विचाराने दुःख झालं म्हणून दुःखाश्रू आले. गुरुजी, आम्हाला क्षमा करा. आम्ही क्षत्रिय आहोत, राजघराण्यातील आहोत. आमंत्रणाविना आम्ही कसं यावं? आमंत्रण तर व्हायला हवं आम्हाला, तर आम्ही येऊ ना. राम, आम्हाला तुम्ही तुमचे गुरु मानता? हे काय विचारणं झालं गुरुजी? आपणच आमचे गुरु आहात, होय ना? होय ना? मग गुरुला आमंत्रण असल्यानंतर शिष्याला वेगळं आमंत्रण लागत नाही? लागत नाही. शिष्य गुरुबरोबर कुठेही आणि केव्हाही आमंत्रणाविना जाऊ शकतो. आमंत्रणाविना. गुरु आज्ञा झाल्याबरोबर तयार व्हा म्हणाले. राम लक्ष्मण सिद्ध झाले. राम लक्ष्मण सिद्ध झाले. आणि राम लक्ष्मण, उजव्या हाताला राम, डाव्या हाताला लक्ष्मण. एका हातात सूर्य आणि एका हातात चंद्र, आणि मध्ये अग्निस्वरूप असणारे विश्वामित्र महाराज. काय हो, काय तो सोहळा असेल निघण्याचा त्यांचा. बर, ही मुलं राजघराण्यातली आहेत. जंगलाची वाट आहे,
तहान भूक लागू शकते. त्यामुळं बरं त्यावेळी काय ढाबे नव्हते रस्त्यानं, अख्खा मसूर वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेस. आता सगळे नियम धाब्यावर ठेवतात आणि ढाब्यावर जेवतात. सद्गुरुनाथ महाराज काय सांगावं. बरं यांना तहान भूक लागू नये म्हणून 2 विद्या जाता जाता दिल्या विश्वामित्राने. मह्यमर बलाति बला, मह्यमर बलाति बला, विद्या दे क्षुत्रशार्थी हरणार्थ. बला आणि अतिबला 2 विद्या जाता जाता दिल्या का? क्षुधा आणि तृषा लागूच नये, म्हणजे तहान भूक लागूच नये याकरता या 2 विद्या दिल्या आणि निघाले. विश्वामित्रे प्रावृत काले, विश्वामित्रे विश्वामित्रे प्रावृत काले, विश्वामित्रे प्रावृत काले, करुणा मेघश्याम. गौतम जाया मरुभूमि प्रति, गौतम जाया मरुभूमि प्रति, आनियला रघुराम. साधो जी राजा राम, कहो जी साधो जी दीननाथ, कहो जी साधो जी राजा राम, कहो जी दीननाथ. वास्तविक ही साकी आहे, पण आम्ही त्याची नांदी करून टाकली. ईश्वराचा लेश मिळेदारी, पण ही साकी कशी आहे? विश्वामित्रे प्रावृत काले, विश्वामित्रे प्रावृत काले, करुणा मेघश्याम. विश्वामित्रे प्रावृत काले, करुणा मेघश्याम. विश्वामित्रे प्रावृत काले, करुणा मेघश्याम. गौतम जाया मरुभूमि प्रति, गौतम जाया मरुभूमि प्रति, आनियला रघुराम. रामा हो साधो जी राजा राम कहो. विश्वामित्रे प्रावृत काले, करुणा मेघ श्याम. गौतम जाया मरुभूमि प्रति, आनियला रघुराम. राम विचारतात, गुरुजी हे उपवन आहे कोणाचं? आपण ज्या उपवनात आलो हे उपवन कोणाचं आहे? फुला फळांनी बहरलेली झाडं दिसत आहेत, पण पशु पक्षी अजिबात दिसत नाही. एवढंच काय, कुठलं जनावर सुद्धा फिरताना दिसत नाही. समोर 2-4 आश्रम दिसत आहेत, घरं दिसत आहेत, पण माणसं नाहीत. जिकडं तिकडं जंगल गवत वाढलंय. असं गंभीर वातावरण रामांनी पाहिलं. गुरुजी हे नक्की काय आहे? नक्की काय आहे? राम शुद्ध बुद्ध नित्य निर्गुण निराकार परमात्मा आहेस तू. तुला सर्व माहिती आहे वास्तविक, तरी सुद्धा तुला माझ्याकडून ऐकायचंय. ऐक, हे उपवन त्या महान तपस्वींचं आहे. त्या तपस्वींचं नाव गौतम ऋषी, महान तपस्वी गौतम ऋषी. आणि हा जो समोर मोठा आश्रम दिसतोय ना, हा त्यांचाच आहे असं म्हणून राम लक्ष्मणाच्या हाताला धरलं आणि पुन्हा घेऊन आले. पुढे आले आणि दाराजवळ आश्रमाच्या आल्याबरोबर राम थबकले. गुरुजी, अहो या शिलावत पडलेल्या त्या मातोश्री कोण पडल्या आहेत? असं विचारल्याबरोबर अंतःकरण भरून आलं विश्वामित्रांचं. राम, हे पण ऐकायचंय. ऐक,
इतकं सुंदर वातावरण या आश्रमाचं, पण एवढं भकास का झालं? याच्या मागे फार मोठी घटना घडली बाळ. गुरुजी कृपा करून मला सांगा, नक्की काय घडलं? ऐक लक्ष्मणा, ऐक हो. ह्याच्या समोर पडले आहेत ना, महान तपस्वी गौतम ऋषींच्या पत्नी अहल्या पडलेल्या आहेत. अंतःकरणामध्ये धस्स होते रामाच्या. नक्की काय ऐकतोय? लक्ष्मण सुद्धा आश्चर्यचकित होऊन पाहत आहे. पण गुरुजी या आशा का पडल्यात? सांगतो. शाप दिला गेला हो त्यांना. म्हणजे त्याच्या मागे मोठी घटना आहे राम. काय घटना घडली? या अहिल्या नाही बरं, अहल्या. या अहल्या ब्रह्मदेवांच्या मानसकन्या. अहल्या ब्रह्म्याची बघ रघुपती मानस सुता. अहल्या ब्रह्म्याची बघ रघुपती मानस सुता. जिच्या सौंदर्यासी सुरयुवती सामान्य बहुता. विरिंचीने केला पण कठीण हे आत्मतनया. प्रदक्षिणा भूची करी प्रथम जो देईन तया. ही अहल्या ब्रह्मदेवांची मानसकन्या आणि जिच्या सौंदर्यासी सुरयुवती सामान्य बहुता. अहो, स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा जिच्या सौंदर्याकडे पाहून लाजेनं माना खाली घालून बसायच्या. इतक्या सौंदर्यवती आणि गुणवती होत्या. हे विशेष अंडरलाईन. का? विशेषत्वानं गुण असले म्हणजे सौंदर्य असतंच असं नाही, आणि सौंदर्य असेल ते गुण असतातच असं नाही. अवगुण विशेषत्वाने असतात. आणि गुण आणि सौंदर्य दोन्ही ठिकाणी येणं म्हणजे दुग्ध शर्करा योग. जय जय. काय सांगावं? जिच्या सौंदर्यासी सुर युवती सामान्य बहुता. त्यामुळे सगळे देव, मानव, दानव सगळेच अगदी देव, इंद्रादी देव म्हणायचे की गपचूप जाऊन भेटायचे ब्रह्मदेवांना. ब्रह्मदेवा, मी पाणी ग्रहण करणार अहल्येचं, ती मला द्यायची बरं. प्रत्येक देव जाऊन गुपचूप जाऊन भेटायचा. आता मुली मिळणं कठीण. अपेक्षा वाढल्या, मुलांच्याही वाढल्या, मुलींच्या वाढल्या, मुलींच्या आयांच्या त्याच्याहून जास्त वाढल्या. सद्गुरुनाथ महाराज असो. काय घडलं असेल? ब्रह्मदेवानी आता ह्या अहल्येचा विवाह कसा लावला असेल? आता हे सगळेच मागणी घालतात म्हटल्यावर द्यायची कोणाला? आता पुढे काय प्रसंग घडला तो पुढील भागामध्ये आपण पाहूया. विश्व मराठी परिषद प्रस्तुत कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल अत्यंत भव्य स्वरूपामध्ये आपल्या समोर आलेलं आहे. आणि या कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कीर्तनाचा प्रचार प्रसार साता समुद्रापलीकडे होतोय. आणि हे आता चाललेलं 4थं पर्व आहे कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलचं. आणि याच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा तुम्हाला पाहिजे त्या वेळेला, पाहिजे त्या प्रसंगी, पाहिजे तेच कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळण्याची ही सुवर्ण, नुसते ऐकायला नाही तर पाहायला मिळण्याची सुवर्ण संधी ही तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्यामुळे या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, हा चॅनलच्या लिंक जास्तीत जास्त शेअर करा, आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब जास्तीत जास्त करा. आणि अधिकाधिक आम्हाला या माध्यमातून उत्तेजन देण्याचा प्रयत्न करा. आणि या सगळ्या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य लागतं. स्वार्थ असो किंवा परमार्थ असो, दोन्हीकडे अर्थ आहे. अर्थ आहे म्हणून अर्थ आहे, नाहीतर अनर्थ आहे. आणि जिथे अर्थ असेल तिथेच अर्थवर किंमत आहे. अर्थ EARTH. त्यामुळे पृथ्वीवर आपल्याला हे सगळं कार्य करायचं असेल तर अर्थाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून अधिकाधिक आर्थिक सहयोग आपला आवश्यक आहे. अधिकाधिक उदंड अंतःकरणाने या पारमार्थिक कार्याकरता आपण अधिकाधिक आम्हाला प्रोत्साहन देण्याकरता आर्थिक सहयोग करावा, अशी आपल्या सर्व जनांच्या चरणी अत्यंत नम्रपूर्वक निवेदन व्यक्त करतो. आणि कीर्तन परंपरेप्रमाणे या भागाला समारोप
भागाचा समारोप आपण करूया भैरवीनं आ ना राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम ध्यावा राम ध्यावा उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे धर्मार्थ कष्ट करण्यात नुही जिजावी काही समाज सुहितार्थ कृती घडावी वांछा अशी जरी वसे लवमानसात तो आर्य धर्म जप मंत्र निज अंतरात आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा हे कीर्तन लाईक करा शेअर करा अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे लोकप्रिय होत आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा 61 साजरी करत असताना 75 साजरी करत असताना घरात नवीन बाळाचा जन्म झालाय बारसं झालंय कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा हे एक ईश्वरी कार्य आहे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो